कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारीला होणार आहे. त्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मी ॲडव्होकेट शेखर अप्पाराव वाकोडे तुतारी या चिन्हावरती ड प्रभागामधून सर्वसाधारण विभागामधून उभा आहे. ज्याच्यामध्ये आमचे 3 आणखी उमेदवार आहेत. SC मधून दीपिकाताई भोये, ST मधून शीलाताई नवाळे ह्या उमेदवार आहे आणि मी सर्वसाधारण विभागामधून आहे. तर टिटवाळ्यामध्ये गेली 10 वर्ष मी इथे राहतो. तर इथल्या समस्येची मला जाणीव आहे. इथे पाण्याचा खूप मोठी समस्या आहे. दुसरं रस्त्यांची समस्या आहे. शिवाय हे शहर जे टिटवाळा आहे आता फास्टेस्ट ग्रोईंग शहर होत आहे. आम्ही KDMCमध्ये येतो, MMRDAमध्ये येतो, परंतु MMRDAच्या आणि महानगरपालिकेच्या सुविधा आमच्यापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत. आम्ही फक्त मतदानापुरतं किंवा KDMCमध्ये येतो. आम्हाला महानगरपालिकेने सापत्न वागणूक देऊ नये यासाठी आम्ही इथून या प्रभागातून निवडणूक लढवतो. मतदारांना माझे असं आव्हान आहे की आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता आज जे लोक तुमच्यासाठी काम करतील, जे लोक सुशिक्षित असतील, ज्या लोकांना तुमच्या प्रश्नाची जाणीव असेल आणि समस्या निवारण करण्याची त्यांची ऊर्जा असेल, शक्ती असेल, अशा लोकांनाच तुम्ही निवडा. जेणेकरून तुमच्या भविष्यातल्या ज्या समस्या असतील त्या समस्या दूर करण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि ते करतील. अशा लोकांना तुम्ही निवडून द्या आणि अशा लोकांनी तुमचे प्रश्न महानगरपालिकेमध्ये मांडून सोडवले पाहिजे. असे लोक तुम्ही निवडा.